नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी खबर. ठाकरे बंधूंनी अखेर मुंबई महापालिका अर्धी जिंकली. मुंबईच्या राजकारणातील भाजपला आणि शिंदे गडाला घाम फोडणारी सगळ्यात मोठी बातमी. राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंनी अखेर भाजपला चितपट करत मुंबईच्या राजकारणासह महाराष्ट्राच्या राजकारणात आता भाजप अखेर पूर्णपणे उद्ध्वस्त, तर शिंदे सेनेला आता काय कळना सूचना, काय करावंसं. ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राचा ठाकरे ब्रँड अखेर पुन्हा एकदा आणला सर्वोच्च स्थानावरती. सविस्तर बातमी बघूया. मुंबईसह राज्याच्या राजकारणात मराठी माणसांना, मराठी अस्मितेला अतिशय अभिमानाचा क्षण वाटावा अशी सगळ्यात मोठी बातमी आज मुंबईमध्ये घडली. आणि ठाकरे बंधूंची उधी झाली त्यानंतर मात्र महाराष्ट्रात सूत्र फिरू लागली. शिंदे सेनेच्या, भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांना लागले ठाकरे सेनेचे वेध. उद्धव साहेब माफ करा, पण आम्हाला पुन्हा शिवसेनेत घ्या. आमदार खासदारांसह लाईनमध्ये अखेर मंत्री देखील. सविस्तर मित्रांनो बघून घेऊया. राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड. ठाकरेंच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र येतोय काय? भाजपला देखील आता समजून झालंय. नेमकी काय आहे बातमी? मित्रांनो, दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची औपचारिकता होती आणि ती अखेर घोषणा झाली. या घोषणेच्यासाठी मराठी माणसांचे कान आतुर होते. गेल्या 6 महिन्यापासून युती होणार ही घोषणा होती. मात्र गेल्या 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र झाले आणि राज्याच्या राजकारणात मुंबईसह अख्खा महाराष्ट्र, दोन्ही ठाकरे बंधू आता युतीमध्ये लढणारी. ही सगळ्यात मोठी घोषणा होतीच, परंतु त्या अगोदर भाजपला झोप उडाना झाली. कालपासून भाजपला झोप लागे नाही. शिंदे सेनेचे 3:13 वाजले असून आता राज्याच्या राजकारणात जे नको होतं तेच घडले. आणि मुंबईतून आली आहे सर्वात मोठी खबर. अनेक नेत्यांनी युती झाल्याच्या नंतर दुपारनंतर उद्धव ठाकरेंना माफ करा, आम्हाला माफ करा, आम्ही पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत, तुमच्या शिवसेनेत, आपल्या शिवसेनेत यायला तयार आहेत. कोण आहेत सगळे आमदार, मंत्री, कोण आहेत नेते, या सगळ्यांचं नेमका काय आहे वचन? उद्धव ठाकरे यांचा कसा आहे मुंबईतला परफॉर्मन्स? पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, महाराष्ट्रातले नेते गेवे म्हणून पक्ष संपत नाही. ठाकरेंच्याकडून स्वतःकडून नेत्यांनी, मंत्र्यांनी राजीनामा दिला, परंतु शिवसेना संपली का? कदापिही नाही. मुळे जिवंत असली की झाडं बहरतातच. हा सगळ्यात मोठा नियतीचा खेळ आपण पाहिलाय. शिवसैनिक हे या मुंबईचं, या शिवसेनेचं मूळ आहे. ते मूळ बहरत सुटलं आणि शिवसेना महाराष्ट्राच्या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, महाराष्ट्राच्या प्रत्येक गावांमध्ये. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी खबर. ठाकरे बंधूंनी अखेर मुंबई महापालिका अर्धी जिंकली. मुंबईच्या राजकारणातील भाजपला आणि शिंदे गडाला घाम फोडणारी सगळ्यात मोठी बातमी. राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंनी अखेर भाजपला चितपट करत मुंबईच्या राजकारणासह महाराष्ट्राच्या राजकारणात आता भाजप अखेर पूर्णपणे उद्ध्वस्त, तर शिंदे सेनेला आता काय कळना सूचना, काय करावंसं. ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राचा ठाकरे ब्रँड अखेर पुन्हा एकदा आणला सर्वोच्च स्थानावरती. सविस्तर बातमी बघूया. मुंबईसह राज्याच्या राजकारणात मराठी माणसांना, मराठी अस्मितेला अतिशय अभिमानाचा क्षण वाटावा अशी सगळ्यात मोठी बातमी आज मुंबईमध्ये घडली. आणि ठाकरे बंधूंची उधी झाली त्यानंतर मात्र महाराष्ट्रात सूत्र फिरू लागली. शिंदे सेनेच्या, भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांना लागले ठाकरे सेनेचे वेध. उद्धव साहेब माफ करा, पण आम्हाला पुन्हा शिवसेनेत घ्या. आमदार खासदारांसह लाईनमध्ये अखेर मंत्री देखील. सविस्तर मित्रांनो बघून घेऊया. राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड. ठाकरेंच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र येतोय काय? भाजपला देखील आता समजून झालंय. नेमकी काय आहे बातमी? मित्रांनो, दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची औपचारिकता होती आणि ती अखेर घोषणा झाली. या घोषणेच्यासाठी मराठी माणसांचे कान आतुर होते. गेल्या 6 महिन्यापासून युती होणार ही घोषणा होती. मात्र गेल्या 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र झाले आणि राज्याच्या राजकारणात मुंबईसह अख्खा महाराष्ट्र, दोन्ही ठाकरे बंधू आता युतीमध्ये लढणारी. ही सगळ्यात मोठी घोषणा होतीच, परंतु त्या अगोदर भाजपला झोप उडाना झाली. कालपासून भाजपला झोप लागे नाही. शिंदे सेनेचे 3:13 वाजले असून आता राज्याच्या राजकारणात जे नको होतं तेच घडले. आणि मुंबईतून आली आहे सर्वात मोठी खबर. अनेक नेत्यांनी युती झाल्याच्या नंतर दुपारनंतर उद्धव ठाकरेंना माफ करा, आम्हाला माफ करा, आम्ही पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत, तुमच्या शिवसेनेत, आपल्या शिवसेनेत यायला तयार आहेत. कोण आहेत सगळे आमदार, मंत्री, कोण आहेत नेते, या सगळ्यांचं नेमका काय आहे वचन? उद्धव ठाकरे यांचा कसा आहे मुंबईतला परफॉर्मन्स? पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, महाराष्ट्रातले नेते गेवे म्हणून पक्ष संपत नाही. ठाकरेंच्याकडून स्वतःकडून नेत्यांनी, मंत्र्यांनी राजीनामा दिला, परंतु शिवसेना संपली का? कदापिही नाही. मुळे जिवंत असली की झाडं बहरतातच. हा सगळ्यात मोठा नियतीचा खेळ आपण पाहिलाय. शिवसैनिक हे या मुंबईचं, या शिवसेनेचं मूळ आहे. ते मूळ बहरत सुटलं आणि शिवसेना महाराष्ट्राच्या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, महाराष्ट्राच्या प्रत्येक गावांमध्ये बहरत राहिली. ती सामान्य शिवसैनिक या नावाच्या मुळामुळं. झाडं पानावर उभे नसते, तर ते जमिनीत खोलवर रुजलेल्या घट्ट मुळांवरती झाड उभं राहतं.
ही देखील सगळ्यात मोठी कल्पना आहे. एखादं झाड जर उभं राहिलं तर ते जमिनीच्या मुळावरती उभं राहतं. मुळं जेव्हा जेव्हा जेवढी घट्ट असतात तेवढेच झाड उंच वाढतं. तसं ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक ही मुळं आहेत. ही मुळं जमिनीमध्ये खोलवरती रुजलेली आहेत. त्या मुळांना आता संभावणं, त्या मुळांना प्रवेश करून घेणं भाजपला आणि शमदेला कदापि शक्य नाही. झाडांची पानं प्रवेश केली गेली, मात्र मुळांना मुळासकट उपटणं, मुळांना प्रवेश देणं हे भाजपला कदापि शक्य नव्हतं. शिवसैनिकांनी ते झुगारून लावलं आणि आता भाजपच्या अंगलट सगळंच मुंबईतील राजकारण आलंय. महाराष्ट्राचं राजकारण भाजप अंगलाडलंय, कारण की मुळं संपवणं हे कुणालाही सहज शक्य नसतंय. म्हणून गद्दारीने तोडलेली असोत वा आपोआप गळून पडलेली पानं असोत, झाडाला त्याची कधीही फिकीर नसते. उद्धव ठाकरेंना गद्दार आमदारांना, गद्दार मंत्र्यांना पानांची उपमा दिलीय. झाडांची पानं म्हातारी झाल्यानंतर, खराब झाल्यानंतर गळून पडतात, त्याची झाडांना किमया नसते. झाडांना कधीच फिकीर नसते. पानं येतात, पानं गळतात, मात्र झाड तसंच त्या जमिनीमध्ये गारलेलं असतं आणि ते गारलं असतं आपल्या मुळांमुळे. आणि या मुळांच्या बळावरच ही शिवसेना उभी करण्याचं काम ठाकरे बंधूंनी आज मुंबईतून सुरू केलंय. आणि सुरू करत असताना अनेक पहिल्या जुन्या पानांनी आता उद्धव ठाकरेंकडे येण्याची आज संध्याकाळी ऑफर दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आम्हाला प्रवेश करायचा आहे. ठाकरेंशिवाय मुंबई अशक्य आहे. ठाकरेंशिवाय महाराष्ट्र अशक्य आहे. ठाकरे नावाचा ब्रँड हा महाराष्ट्राला संपवायचा आहे असं भाजपनं म्हटलंय. मग आता आम्ही ब्रँडसोबत यायला तयार आहोत असं अनेक नेत्यांचं म्हणणं आहे. अगदी त्याचप्रमाणे मित्रांनो, आजही निष्ठावान शिवसैनिक, मनसैनिक जमिनीत मुळांसारखे घट्ट रुजलेले आहेत. नेत्यांच्या रूपाने गळून पळून गेलेल्या पानांमुळे शिवसेना मूळ पक्षाला कोणताही फरक पडला नाही. आणि आगामी काळात देखील ठाकरेंना सोडून जे जे नेते जातील त्यांच्यामुळे उद्धव ठाकरेंना कधीही फरक पडणार नाही, हे देखील तेवढीच भगविरेग आहे मित्रांनो. त्यामुळे आगामी काळात मुंबईच्या राजकारणात वेळ येईल, पुन्हा नव्याने पालवी फुटेल आणि एक ना एक दिवस नव्हे तर आता पुढच्या 15 तारखेलाच ठाकरे ब्रँड नवीन झाड बहरलेलं असेल आणि ते अधिक दिमागदार असेल आणि अधिक प्रज्वलित असेल. त्या ठाकरेंना मुंबईचा बादशाह म्हणायची अवघी 15 दिवसांची वाट आहे. आज शिवसेना प्रमुखांची इच्छा पूर्ण झाली आणि ती होताना एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून, महाराष्ट्रातल्या मातीतला मराठी माणूस म्हणून आज मराठी माणसांना अभिमान वाटतोय, स्वाभिमान वाटतोय की ठाकरे बंधू एकत्र झालेत. आणि त्यांना हरवण्यासाठी आज आपल्या मराठी मातीतील काही गद्दार पुढे येऊन भाजपसारख्या इतर भाषिकांना साथ देताना लाज वाटते का, असा प्रश्न मुंबईकर काही नेत्यांना करतायत. मित्रांनो, परंतु सध्याच्या राजकारणामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंना अखेर न्याय मिळालाय. शिवसैनिकांना न्याय मिळालाय. मुंबईतील नेत्यांना न्याय मिळालाय. कारण की भाजपच्या, शिंदे सेनेच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंची संपर्क साधायला सुरुवात केली आहे. आमचं चुकलंय, आम्ही या मातीत राहिलोत, आम्ही आता ठाकरेंना सोडून राहू शकत नाही, माफ करा म्हणत या नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आपला मार्ग वळवलाय, आपला रस्ता वळवलाय. ठाकरे देखील आता पुढच्या 2 दिवसांमध्ये सगळ्यात मोठी घोषणा मुंबईतून करतील. कोणकोणते नेते ठाकरेंच्या शिवसेनेत, मनसेमध्ये प्रवेश करतील त्यासह आमदारांची यादी ते देणार आहेत. मित्रांनो, ही सगळी बाब मराठी माणसांसाठी, महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची बाब म्हणावी लागेल की अनेक नेते पुन्हा एकदा स्वर येत आहेत. हीच बाब म्हणून मुंबई अर्धी, आज जेव्हा युती झाली तेव्हा मुंबई महानगरपालिका अर्धी उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी जिंकल्याचं मराठी माणसांनी सांगून टाकलंय. यातूनच समजतंय मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये, मुंबईच्या घराघरांमध्ये राज ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग किती आहे. मित्रांनो, यावरूनच राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बाब म्हणजे उद्धव दोन्ही बंधूंनी मुंबईवरती आपला कब्जा केलाय, यातील मात्र शंका नाही. आगामी काळातलं राजकारण अशाच प्रकारचं पुढे जाईल. मात्र मित्रांनो, सध्या तरी उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोन्ही बंधूंना आता अडवणं शक्य नसल्याचं मुंबईतील राजकीय जाणकार, पत्रकार आपलं मत व्यक्त करू लागलेत. आपणही आपल्यास काय वाटतंय, आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा. मुंबईच्या राजकारणात ठाकरेंचं अस्तित्व संपवणं शक्य आहे का? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.